हॅलो, मी अश्विनी. कशा आहात सगळे? मी पण मजेत. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे. काल खूप पाऊस होता आणि खूप वारं देखील होतं. सगळं असं बाल्कनी खूप घाण झाली होती. मला सकाळी पहिलं सगळं स्वच्छ करून घेऊया. आणि बघू शकता इतकं ग्रीन ग्रीन छान वाटायला लागलं आहे सगळं. म्हणजे पावसामुळं सगळं वातावरण असं हिरवळ झालेलं आहे सगळीकडं. छान असं ग्रीन ग्रीन झालेलं आहे पूर्ण बाहेरचं क्लायमेट. आणि क्लायमेट पण खूप छान आहे. आज थंड असं आहे वातावरण. एकदम सुंदर असं झालेलं आहे सगळं. खूप पावसामुळं सगळा कचरा उडून आला होता. आता स्वच्छ करून हा आहे मेन डोरच्या बाजूला असलेला पॅसेजमध्ये ना साईडनं मी अशी पॉट वगैरे लावले आहेत. त्याच्यामध्ये इतका असा कचरा वगैरे उडून आला होता. म्हटलं स्वच्छ एकदा धुवून घ्यावं सगळं. म्हटलं तर नाहीतर पूर्ण माती माती होते सगळं. बघू शकता इतकं असं घाण असं झालं होतं. जोर वारा आल्यामुळं ना सगळी झाडाची पानं असं उडून आत येतात. म्हणून म्हटलं पहिला स्वच्छ असं काढून घ्यायचं सगळं. सकाळी हे स्वच्छ केल्यावरतीच घरदार स्वच्छ केल्यावरती छान वाटतं. म्हटलं वरचं सगळं स्वच्छ करून घेतले. तोपर्यंत अजून माझी पिल्ली उठली नव्हते. एक उठून बसले आणि 2 झोपलेत. म्हटलं सगळं अंगणात पण स्वच्छ पाणी वगैरे घालून घेतले. इतका पाऊस झाला होता पाणी घालायची तर जरूरतच नव्हती. सगळं अंगण ओलंच होतं तसं. तरी म्हटलं एकदा स्वच्छ सगळा कचरा पालापाचोळा सगळा काढून घेतले. त्याच्यानंतर असंच फक्त पाणी गोजून घेतले. कारण की सगळं पाणीच होतं सकाळपर्यंत तिथं. फक्त तेवढं पाणी घालून घेतले. बाहेरचं अंगण मी रोज पाणी घालूनच धुवून घेते. म्हणजे स्वच्छ असतं म्हणून तितकं मला काही रोज करायला लागत नाही. खरं फक्त जे वाऱ्यानं जे पालापाचोळा येतोय तो पहिला झाडून वगैरे घेते आणि असं फक्त पाणी घालून ना असं खरांट्यानं मी असं सगळं स्वच्छ करून घेत असते. कारण की स्वच्छच असते ते, वरचेवर असं काही करायला लागत नाही. त्याच्यानंतर सगळं धुवून घेतले. म्हटलं आता जरा असं मॉपनं ना स्वच्छ पुसून घ्यावं. ड्राय होतंय म्हटलं सगळं मॉपनं मी क्लीन करून वगैरे घेतले. आता म्हटलं तिकडच्या साईडला पण सगळं पॉटकडं वगैरे पाणी वगैरे थांबलं होतं. म्हटलं मॉप घेऊन सगळं स्वच्छ करून घेतले. हे एकदा जरा असं वाळलं की नाही म्हणजे फिरता येते. नाहीतर मग आणि परत आम्ही बाहेर आज जा करतो त्याच्यामुळं आणि सगळं मातीनं सगळं आणि ते जेवढा पॅसेज आहे तो आणि सगळं घाण होतो. म्हणून मी स्वच्छ असं ड्राय करून घेते. कारण की तिथं पाणी नसलं की नाही बरं असतं. पाणी असलं तर सगळे म्हटलं घरचे येतात जातात मग आणि पायाला लागून सगळं घरात येणार पाणी. म्हणून स्वच्छ असं सगळं मी पुसून घेत होते. त्या तेवढ्याच पॅसेजमध्ये मी इतकी झाडं लावली ना, इतके झाडं हे बाहेरचे पण आहेत. ही झाडं ना आत पण ठेवू शकतो आणि आम्ही बाहेर पण ठेवू शकतो असे आहेत ते. मी 15-15 दिवसाला ती झाडं आत बाहेर करत असते. म्हटलं आता झाली सगळं पुसून वगैरे घेतले. आता पहिला हुंबर पूजा करून घेऊया. कारण की हुंबरा पूजला की सकाळची सुरुवात सुरू. म्हटलं हुंबऱ्याची पूजा वगैरे करून घेतली आणि रांगोळी वगैरे काढून घेतली. आता तसंच म्हटलं आता तुळशीकडं पण काढून घ्यायची आहे रांगोळी. आणि असं दोन्ही साईडनं म्हटलं होता मी छान अशी रांगोळी काढून घेतली. रोजची सकाळ माझी असंच होते. सकाळी पहिला घर लोटते मी सगळं. घर लोटल्यानंतर दार लोटून वगैरे काढते. दार लोटल्यानंतर ही रांगोळी वगैरे घालते. कारण की आपली संस्कृतीच आहे ती, आपल्याला सकाळी ह्या सगळ्या गोष्टी करावंच लागतात. म्हणून मी पहिला हेच आवरून घेते. त्याच्यानंतर मग चहा पाणी वगैरे काय असेल त्याच्यानंतर मी सगळं आवरून घेते. बघू शकता मी दारातच सगळं असं करत बसले. चौकटीच्याच बाजूला एक स्वस्तिक असं काढते. मला एकट्याने सांगितलं होतं स्वस्तिक काढायचं असते चौकटीच्या बाजूला म्हणून ते स्वस्तिक काढून घेत होते. आता तुळशीकडे आली मी. तुळस माझी अशी खाली असल्यामुळं तुम्हाला दिसत नसेल. कारण की अशी बसकी तुळस आहे. मी काही उंच अशी तुळस लावलेली नाही आहे. मग तुळशीकडं पण पहिला रांगोळी वगैरे काढून घेतले. त्याच्यानंतर आता म्हटलं आता आज जायचं आणि आतली कामं खूप आहेत. कारण की सकाळ म्हटलं तर अजून काहीच तयारी नसते जेवणाची नाश्त्याची. आता इथून सगळीच तयारी करायची होती म्हणून मी आत आले. आज बनवणार आहे नाश्त्याला भाकरी भाजी. आज मंगळवार पण आहे, नैवेद्य पण होतोय सकाळी आणि म्हटलं पूजा वगैरे पण आवरायचं आहे. खूपच कामं आहेत. म्हटलं सकाळी पहिला भाकरी भाजीचाच निवेद करूया. आणि भाजी मेथीची करणार आहे आणि मी दाखवते आमच्याकडे मेथीची भाजी कशी करतात ते. फ्रीजमधून आता मला काही भाजीला लागणारं सगळं सामान मी फ्रीजमधनं काढायला म्हणून गेले. इतकं फ्रीज भरलेलं आहे ना, इतक्या भाज्या आणि इतकं काही डबे झालेत त्याचं. कधी एकदा त्याला स्वच्छ करायचं होतं का मलाच कळत नाही आहे. खूप भाज्या आणि खूप असे डबे झालेले आहेत. नीट करून ठेवली होती. बरं पडते हे अशा भाज्या पाल्याभाज्या रात्रीच नीट वगैरे करून फ्रीजला ठेवलेलं आणि नीट करून फ्रीजला ठेवले होते. आता भाजी करायची. आता मुलांना सुट्ट्या पडल्यात म्हणजे आता थोडंसं लेडीज घरामध्ये रिलॅक्स असतील. कारण की सकाळी लवकर उठून टिफिन वगैरे बनवायचं असते आणि आता सुट्ट्या असल्यामुळं काय थोडंसं रिलॅक्स. तरी पण एक घरामध्ये मिस्टर जातात सकाळी, त्यांचे पण टिफिन्स करायचे असतात. माझं तसं काही नाही आहे. म्हणजे मिस्टर नाश्ता करून जातात, दुपारी जेवायला येतात आणि मुलगी टिफिन घेऊन जात होती.
आता तर सुट्टी आहे म्हणजे मी रिलॅक्स आहे. माझं 10-10:30पर्यंत आवरलं तर पण मला काय हरकत नाही. म्हणजे इतकं सकाळी उठून पटपट करावं असं नाही. म्हणजे आता ह्या सुट्टीमध्ये नंतर परत आणि तिचं आता कॉलेज वगैरे चालू झालं तर परत मला वाटते की आणि माझं रुटीन रोज सकाळी लवकर उठून आवरावं लागणार. आता थोडंसं रिलॅक्स आहे. आज मेथीची भाजी करणार आहे. असं म्हणाल की मेथीची भाजीची आणि असे काही नवीन रेसिपी की असते, तसं काही नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी केली जाते. तर मी पण सोप्याच पद्धतीने केली. कढईमध्ये तेल घातलं. तेल गरम झाल्यावरती कांदा, मिरची जरासं तिखट म्हणून मी जास्त मिरची घातली. परत त्याच्यामध्ये लसूण घातला ठेचलेला आणि अशी आपली डाळ कोण हरभऱ्याची घालतात, कोण तुरीची घालतात, कोण मुगाची घालतात. मी तुरीची डाळ घातली आणि नंतर मेथी स्वच्छ धुवून घेऊन बारीक चिरली होती जराशी आणि त्याच्यामध्ये फोडणीमध्ये घातले. मग बघू शकता छान असं मी परतून घेतले. कोणी शेंगाचं कूट देखील घालतात, खरं आमच्याकडं नाही घातलं जात. फक्त सिंपल पद्धतीने कांदा, मिरची, परत लसूण आणि डाळ घालूनच आम्ही असं करतो. आणि वरनं जरासं मीठ घातलं. मीठ घातल्यानंतर मेथी छान आळून येते आणि पाणी वगैरे नाही घालायचं. चांगलं गाळून असं मूठ आवळून छान मेथी घालायची, म्हणजे त्यातलं पाणी पण कमी असावं आणि न झाकताना मेथी छान शिजून घ्यायची. म्हणजे तिचा कलर आहे तसाच राहतो. त्याच्यानंतर मला करायची होती कढी आणि आता म्हटलं कढीसाठी मला कढीपत्ता नव्हता घरामध्ये. म्हटलं आता आपल्याच झाडाचा कढीपत्ता काढूया. मी आमच्याच गार्डनमध्ये कढीपत्त्याचं झाड लावले आणि खूप छान मोठं झाले. तर बघू शकता कढी पण केली मी. म्हटलं आता सकाळी कढी वगैरे, आता कसं ताक वगैरे जरा वातावरण थंड झाले आणि ताक वगैरे प्यायचं म्हटलं तर आता नको वाटते थोडंसं आंबट. म्हणून म्हटलं कढी केली की नाही छान असं भरपूर अशी आवडीनं कढी वगैरे पितात. म्हणून मी छान असं भरपूर अशी कढी वगैरे केली. कढीची पण सोपी रेसिपी असते. मोहरी, जिरं, कढीपत्ता, लसूण ह्याचीच फोडणी घातली आणि परत दह्यामध्ये मी बेसन वगैरे कालवून घेतलं आणि त्याचं छान असं मी बॅटर बनवून घेतले. त्याच्यानंतर फोडणीमध्ये मी ते सगळं घातलं. हिंग घातले, हळद घातले आणि चवीपुरतं मीठ आणि साखर आणि जितकं आपल्याला जाडसर पाहिजे तितकं अशी मी कढी बनवून घेतली आणि छान उकळी काढायची असते, कारण की बेसन असल्यामुळे त्याला चांगलं शिजवलं की नाही कढी खरंच खूप छान लागते. त्याच्यानंतर आता म्हटलं भाकरी भाजीचा तर नाश्ता आहे, म्हटलं आता भाकरी देखील करून घेऊया. म्हणजे सकाळी पोटाला की नाही भाकरी भाजी खाल्ली की नाही पोट खरंच शांत असतं. खूप ठिकाणी भाकरी भाजीचा नाश्ता केला जातो, तसं म्हणून आमच्या घरी पण भाकरी भाजीचाच जास्त करून मी नाश्ता करते. कारण की सकाळी जर मिस्टर एकदा खाऊन गेले तर यायला त्यांना दुपारी कधी लेट येतात, 2, 2:30, 3, 4 काय सांगता येत नाही. मग पोटाला असलं अन्न असलं तर ते चांगलं आपलं म्हणजे दुपारपर्यंत भूक नाही लागत. म्हणून मी असंच करायचा प्रयत्न करते. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान असं कमेंट करून देखील सांगा तुमच्याकडं जास्त नाश्त्याला काय बनवतात. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगवेगळे नाश्ते असतात. एकेकाकडं फक्त पोहे, उपीट, इडली, डोसा असा नाश्ता बनवला जातो. आमच्या घरी जास्त करून आम्ही पोहे, उपीट बनवत नाही, कारण की मी आता तुम्हाला कारण सांगितलं की मिस्टरांचं, म्हणून मी भाकरी भाजीच बनवते. परत भेटते. बाय.